हे हाय, कसे आहात सगळे तुम्ही? शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बॉयलर चिकनचा रस्सा. त्या दिवशी आपण गावठी चिकनचा बनवलेला, आज आपण बॉयलर चिकनचा बनवूया. आता हे जे चिकन आहे ते निअरली मला वाटतं 750 ग्राम आहे. आता ह्याला मी अर्धवट खोबरं, मोठं होतं नारळ, कांदा लसूण घेतला आहे. पद्धत तशीच, पण आज त्या दिवशी मी खडा मसाला आणि आलं सगळं घेतलेलं, पण आज आपण हे सोप्या पद्धतीत मी तुम्हाला कसं बनवायचं दाखवते. आणि त्या दिवशी आपण कुकरमध्ये शिजवलेलं, आज आपण टोपात कसं शिजवायचं. आणि आज आपण कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटोचा वापर करणार आहे फोडणीला चिकनच्या. तर चला बघूया. आधी पहिला आपण चिकन मस्तपैकी धुवून घेऊया. आणि आता तुम्ही विचारता रुद्र कुठे गेला आहे, तर रुद्र आज शाळेत गेला आहे आणि आज त्याचे स्पोर्ट्स डे आहे आज. आता मस्तपैकी टोपी, शूज, बूट घालून गेला आहे. आल्यावर तुम्हाला मी नक्की दाखवीन तो. चला आज आपण चालू करूया. चिकन कसं बनवायचं दाखवते तुम्हाला मी. बॉयलर चिकनचा रस्सा. तर हे बघा, आता मी हे जे चिकन मस्तपैकी 3-4 वेळा धुवून घेतलं आहे. मी 3-4 वेळा तरी धुवून घेते चिकन. आता आपण ह्याला मॅरिनेट करणार आहोत. आता मॅरिनेटसाठी काय काय लागणार ते सांगते. आता ह्याच्यात मी हा अर्धा लिंबू पिळणार आहे. हा एवढा लिंबू होता, त्याच्यात हा एवढा भाग मी पिळणार आहे. तरी पण एवढा सगळं मी जास्त पिळणार नाही, थोडासा पिळणार आहे. कारण बॉयलर चिकन हे जरा थोडंसं हिवळं नसतं गावठी चिकनपेक्षा. आता ह्यात आपण हळद टाकणार आहोत. बघा, हिरवीशी मसाला तो वाटपात मी परत टाकतेच, तर मी जास्त टाकत नाही. तुम्हाला जसं तुमच्याप्रमाणे तिखट जसं हवं आहे तसं तुम्ही घाला. 3 चमचे बस आहे. आजकाल पद्धत झाली आलं लसूण पेस्ट लावण्याची. पहिल्या काळी आपण फक्त खोबरं, कांदा, लसूण साध्या पद्धतीत आपण चिकन करायचो. आणि जी चुलीवरची जी चव असते चिकनची ती वेगळीच असते. गॅसवर आपण जे शिजवतो म्हणजे चुलीवर शिजवतो त्याची चव भयंकर मला अजूनही आठवते. आम्ही चिकनचा रस्सा आमची आजी बनवायची, जी चव असायची तिच्या हाताला, वाह! आता तशी चव आता खायला भेटत नाही. तर आता ह्याच्यात टाकूया मीठ. चिकनला मस्तपैकी चव येते. तर इथे मी मीठ टाकते, 1 आणि अर्धा चमचा. आता याला पण मिक्स करूया मस्तपैकी. सगळ्या चिकनला लिंबू, सगळं मसाला, हळद व्यवस्थित लागलं पाहिजे. तो आपण व्यवस्थित त्याला मॅरिनेट करून घेऊया. तर हे बघा, हे आता मी मॅरिनेट केलं आहे. आता हे मी जोपर्यंत बाकीची तयारी करते तोपर्यंत मी बाजूला ठेवते. व्यवस्थित मीठ, मसाला, लिंबू, हळद सगळं व्यवस्थित लागेल चिकनला. मग आपण गरम करून घेतो.
फोडणीला. चिकन टाकते. मस्त आपण हे फोडणीमध्ये ढवळून घेतलं आहे. आता ह्याच्यावर आपल्याला ताट ठेवायचं आहे आणि त्यात पाणी ठेवायचं आहे. त्याच्यात आपण पाणी ठेवूया. आता हे जे पाणी जेव्हा गरम होईल ना तेव्हा ते आपल्याला त्या चिकनमध्ये वतायचं आहे. गरम पाणी जास्तीत जास्त शिजवताना तुम्ही गरम पाण्याचा वापर करा, कारण मग ते चिकनची चव जी आहे ती चांगली लागते. फरक तुम्ही जरा बघा, थंड पाण्यामध्ये शिजवताना गरम पाणी शिजवताना बराच फरक आहे चवीमध्ये. आता ह्यात मी मीठ आणि मसाला बस एवढंच घेतलं आहे आणि आपलं ते खोबरं, कांदा आणि लसूणचं भाजलेलं वाटं. बाकी आता ह्यात मी हळदभर काही आता चिकनचा रस्सा एकदा उकळाली की चिकनचा रस्सा आपला झणझणीत असा रेडी आहे. यावर हवी तर तुम्ही परत कोथिंबीर शिंपडू शकता वर. कोथिंबीरने चव येते रश्याला. गरम पाणी ताटत राहिलेलं ते मी वतून टाकते. तर बघा मस्त रस्सा झाला आपला. हा बघा आला आमचा येडा शाळेतून. चला आता एवढंच. आता आमच्या रुबीला आता पेज भरवूया, त्याला लागली आहे भूक. आपण आता नंतर भेटू. व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय, सी यू, टाटा. बाय रुद्र, बाय.